विष्णू सहस्त्रनाम चिंतन मला चालू आहे. श्लोक आतापर्यंत 96 बघून झालेत आपले आणि एकेका नामाचा अर्थही बघितलेला आहे आपण. आता श्लोक 97 बघूया. शुभांगो लोक सारंग स्तुतंतुस्तंतुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः. क्रमाप्रमाणे 782 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम शुभांगः. ओम शुभांगाय नमः. शोभनैरंगैर ध्येयत्वात् शुभांगः. शोभनैही म्हणजे सुंदर, कल्याणकारक, देह धारण करणारा, अंगैही म्हटलाय, देह धारण करणारा असा हा शुभांगः असा म्हटलाय. याआधी श्लोक 76 मध्ये 586 नाम आलेलं आहे. शुभांगः अर्थ जवळजवळ सारखाच आहे. ज्याची सर्व अंगे अत्यंत शोभायमान आहेत, सौंदर्यपूर्ण आहेत असा. सर्व सौंदर्यांचेही सौंदर्य स्थान आहे श्री नारायण आणि त्यामुळेच भक्तांना त्याचे मनोहरी रूप, कमनीय आकार हेच ध्यानाला विषय होतात. उपनिषदांमध्ये सुद्धा त्या परमात्म्याचे वर्णन कसं केलंय? शांतम शिवम सुंदरम असं केलंय. त्यामुळेच त्याचं भक्त त्याच्या दिव्य सौंदर्याचे, त्याचे जे भक्त आहेत ते त्याच्या दिव्य सौंदर्याचे, सुंदर अंगोपांगाचे ध्यान करतात आणि चढत्या वाढत्या भक्तीच्या आनंदाने शरणभावाने त्याच्या पायी लोळण घेतात. भगवान विष्णूच्या प्रसिद्ध ध्यान जो श्लोक आहे, शांताकारम भुजगशयनम मेघवर्णम शुभांगम, ही ओळ पण त्यात आलेली आहे. अर्थात ते विशेष महत्वाचं मानलं आहे हे उघड आहे. आम्ही देही असल्यामुळे देहाचं आकर्षण आम्हाला सहज आहे, म्हणून आपल्याला तो शुभांग हे वर्णन जास्त आवडतं. आणि तो कसा आहे? मेघवर्णम, श्यामल वर्णाचा, म्हणजे हे सगळं दिव्य सौंदर्य ते विशेष ध्यानात येतं. त्यामुळेच परमात्म्यालाही आम्ही देह म्हणून कल्पितो आणि त्याचं ध्यानही त्या पद्धतीने करतो. परमात्म्याची मूर्ती, नाम, गुण, कर्म काही नाही म्हटलं म्हणजे मग आमची सर्व इंद्रिये व्यर्थच झाली म्हणावायची. मग ते तुकाराम महाराज म्हणतात तसं की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, मनात येथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडू या केशवा. असं कसं गाणार मग आम्ही? कारण आम्हालाही हे सगळे अंग आहेत, म्हणजे आम्ही तिथे सुद्धा परमात्म्याची मूर्ती बघत असताना हे सगळं वर्णन तिथे आमच्यामध्ये आपोआपच येणारच. त्याचं वर्णन करताना परमात्म्याचं जे नाम आहेच त्याचं वर्णन करणार, गुणाचं वर्णन करणार, कर्म तर आहेच पण त्याच्या या अंगाचं सुद्धा वर्णन करत असताना मग वाचेने आम्ही त्याचं कसं नाव घ्यायला पाहिजे, डोळ्यांनी ते सुख कसं भरभरून साठवून घ्यायला पाहिजे, मुखातून हे नाव पुन्हा पुन्हा आमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणूनच तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडू या केशवा. परमात्म्याचं रूप ध्यानासाठी आहे आणि म्हणून त्याला ध्यानच म्हटलंय. त्याचं नाम स्मरणासाठी आहे, त्याचे गुण गानासाठी आहेत. त्याचं जे नाव आहे ते पुन्हा पुन्हा आम्ही जेव्हा घेतो तेव्हा त्यातून स्मरण येतं. भगवंताचे गुण जेव्हा आम्ही गातो ते गाण्यासाठीच आहेत. तिची स्तुती पुन्हा पुन्हा गायनातून केली जाते, भजनातून केली जाते. त्याचं कर्म जे आहे ते कीर्तनातून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं, संकीर्तन केलं जातं. परमात्म्याचे ध्यान चरणापासून सुरू करून मुखावर स्थिर करावायचे असते. सचिंत्य येत भगवतः चरणारविंदम, म्हणून भागवताने हा जो एक विधी सांगितलाय, ध्यान विधी दिलेला आहे. माणसाच्या मनाला मूर्तीची मोहिनी पडली आहे. रूप सौंदर्याने स्त्री पुरुष वेडे झाले आहेत, हे कोणाला नाकारता येणार नाही. याचं कारण काय? याची मीमांसा खुशाल करा, परंतु जे सत्य आहे ते सत्यच आहे, त्याचा कोणाला इन्कार करता येणार नाही. कारण काहीही असो, मनाचे मोहन मूर्ती माझी हे तथ्य आहे आणि हे जर खरं आहे म्हणजे मानवाचे जर हे चिर अभिलषित आहे तर त्याच्या साक्षात्कारा वाचून तो केव्हाही स्वस्थ होणार नाही, हे तितकंच खरं आहे. कारण मानवाला त्याची जी मोहिनी मूर्ती आहे तीच अधिक आकर्षित करते. साक्षात्कार हा शब्दच मुळी मूर्तीची स्थापना करणारा आहे आणि म्हणून तो परमात्मा भक्तांनी शुभांग म्हटला आहे. साक्षात्कार हा शब्दच मुळी म्हणून म्हटलाय की मूर्तीची स्थापना करणार आहे.
तो परमात्मा भक्तांनी शुभांग म्हटला ते यासाठी, त्याचे अंग प्रत्यंग परम रमणीय आहे, परम सुंदर आहे. ते निर्दोष गुणसंपन्न आणि अलंकृत आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म म्हटलं ते यासाठीच गीतेमधलं वचन आहे. दोषरहित सच्चिदानंद घन परमात्मा म्हणूनच शुभांग म्हटलं आहे. अंतरंग बहिरंग दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा जो जो विचार करावा तो त्यातील मग महत्ता, दिव्यता आणि गंभीरता अधिकाधिक प्रत्ययास येते. श्लोक 97. 783 नाम बघतो आपण. लोकसारंगः. ओम लोकसारंगाय नमः. लोकानां सारं सारंगवत भृंगवत गृह्णातीति लोकसारंगः. सारंगचा अर्थ भाषामध्ये भ्रमर असा केलाय. तो जसा भ्रमर फुलातील सारभाग ग्रहण करतो त्याप्रमाणे लोकांमधील चांगलेपणाचा स्वीकार करणारा किंवा प्रणवाला म्हणजेच ओंकाराला लोकसार असं म्हणतात. त्या प्रणवाच्या साह्याने ज्याचे ज्ञान होते तो लोकसारंग असं म्हटलंय. आणि लोकसारंग म्हणजे विश्वाचा उगम मूलतत्व असाही अर्थ केलाय. प्रणव म्हटलंय ना, प्रणवाच्या साह्याने ज्याचं ज्ञान होते तो लोकसारंग. आणि विश्वाचा जो उगम आहे, मूलतत्व आहे, ते प्रणव याने सूचित केलं जातं. प्रणव म्हणजे ओम, ओंकार ज्याला म्हणता येईल. आणि ही संज्ञा, हे परमतत्व, हेच आदी किंवा मूळ कारण आहे असे यातून सुचवते. ओंकाराचं ध्यान केले असता त्याची प्राप्ती होते, त्याच्यापर्यंत पोचता येते. त्याची म्हणजे परमपदाची प्राप्ती होते. ओंकाराच्या ध्यानाने त्याच्यापर्यंत पोचता येतं, तो प्राप्त करून घेता येतो. अर्थात आत्मलोक, मोक्ष, स्वर्गादी सर्व लोकांचा जो सार आहे तो लोकसार म्हणावयाचा. त्या लोकसाराला, आत्मलोक किंवा मोक्षाला जो जातो किंवा जो पोहोचवतो तो लोकसारंग म्हणावयाचा. आचार्यांनी सारंग म्हणजे भ्रमर म्हटलाय. श्रुतीत म्हटल्याप्रमाणे आता सारंग हा शब्द संस्कृतमध्ये कोणते कोणते अर्थ आहेत सारंगाचे ते बघूया. सारंग म्हणजे तुरंग, कुरंग, प्लवंग, पतंग आणि तरंग यांच्या प्रकारातला हा सारंग आहे असं म्हटलं जातं. आता तुरंग म्हणजे तुरम म्हणजेच काय, घोडा. कुरंग म्हणजे हरिण. प्लवंग म्हणजे वानर ज्याला म्हणता येईल. आणि पतंग हा एक काय म्हणू ज्याला कीटक आहे अशा अर्थाने पतंग. आणि तरंग, तरंग म्हणजे ऊर्जा वाहून नेणारा, वेग, विशिष्ट गमनशैलीची क्रिया विशेषण होत. हे तरंग म्हणजे एखादी हे वाहून नेणारा अशा अर्थाने लयबद्ध विक्षोभ ज्याला म्हणता येईल. सारंगचा अर्थ आहे काळवीट. संस्कृतमध्ये सारंगाला काळवीट असं म्हणतात. आचार्याने याला भ्रमर म्हटलंय. आणि म्हणून आपण बघितलं की सारंग या प्रकारातले कोणते कोणते आहेत. तुरंग, कुरंग, प्लवंग, पतंग, तरंग हे सगळे त्या प्रकारातले आहेत. म्हणजे तुरम, प्लवम, कुरम, पतम आणि तरम ही अव्यय आहेत आणि त्याला ग लागलाय प्रत्येकाला. जसं तुरम हे अव्यय आणि त्याला ग लागलेला आहे लावून मग ते गमनशैलीचे असं हे क्रियाविशेषण रूप अव्यय तयार केलेलं आहे. कुरंग, प्लवंग वगैरे अर्थाने उड्या मारणारा, त्या ठिकाणी जाणारा अशा. ते पतंग झेपावतो ना, अग्नीकडे झेपावतो तो कीटक अशा अर्थाने. सारंग म्हणजे काळवीट हा पण अर्थ आहे आपण बघितला संस्कृतमध्ये. तो कुंपण तोडून मोडून जातो, तोडून किंवा मोडून, कुंपण तोडून किंवा मोडून जातो आणि आपला कळपही सोबत घेऊन जातो. हा पुढे असतो. म्हणजे नेतृत्व गुण याच्यात असतात या सारंगात, या काळविटामध्ये. त्यासाठी नेतृत्व गुण लागतात ना. बुद्धी, बल, कौशल्य ही सगळी क्रियाविशेषण आहेत. या तिहींचाही समाहार करते. म्हणजेच काळवीट कसा आहे, बुद्धिमान असतो. पारध्याचे कारस्थान मोडतो. पारधी असतो ते काळविटाला मारण्यासाठी जेव्हा लपून बसलेला असतो
तेव्हा याच्या जर लक्षात आलं काळविटाच्या, तर मग हा त्या पारध्याचे कारस्थान मोडतो, अडथळे तोडून जातो, जाळी तोडतो. हे सर्व अंतराय अंगच्या बळामुळे, त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहेत किंवा बळ आहे त्यामुळे हा उल्लंघून जातो. हे सगळे अडथळे तो किती उंच आणि लांब उडी घेतो. काळवीट उंच आणि लांब उडी घेण्याची त्याची एक झेपावत होतो असा. म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत, बुद्धी आहे, बल आहे आणि कौशल्यही आहे. अशा या उड्या घेत पाहता पाहता तो निसटून जातो, पारध्यांना चकवतो आणि आपला कळप सुद्धा बरोबर सुखरूप घेऊन जातो. तो तसा हा परमात्मा आहे. सारंग म्हटला इथे याही अर्थाने, म्हणजे काळवीट जसा असतो तसा तो या लोकातून, हा जो मृत्यू लोक आहे, मनुष्य लोक आहे, यातून पुण्य गतीच्या कोंडीतून किंवा जाळ्यातून स्वतः सफाईने निसटतो आणि आपल्या भक्तगणांनाही तो बचावून नेतो. एखादा नेतृत्व गुण करणारा जो असतो तो हा निसटतो. म्हणजेच एखादा गुण हा असल्यानंतर, नेतृत्व गुण असल्यासारखा हा आत्मा हा निसटतो या सगळ्यातून आणि त्याबरोबर आपल्या भक्तगणांनाही तो बचावून नेतो. तेव्हा लोके सारंगवत वर्तते इति लोक सारंग, अशी जी व्युत्पत्ती केली आहे ती स्वाभाविक होईल. म्हणजेच या लोकातून सारंगवत काळविटाप्रमाणे जो राहतो आणि त्याचे गुण मिळून हा निसटतो. एखादा आत्मा असा असतो जो श्रेष्ठ असतो, नेतृत्व त्याच्याकडे असतं, तो स्वतःही या सगळ्यातून जाळ्यातून निसटतो. हे जे भ्रमरूपी जाळं आहे संसाराचं, या सगळ्यातून तो निसटतो आणि त्याच्यावर भक्ती करणारे जे भक्तगण असतात, जे त्याच्या अनुसरण करणारे जे भक्तगण असतात, त्यांनाही तो बचावून नेतो. हा या सारंगचा अर्थ घेतलेला इथे. लोकानां सारम लोकसारम आत्मलोकम गच्छति गमयति इति लोकसारंग. म्हणजे लोकांमधलं जे चांगलं आहे, सार ज्याला म्हटलेलं आहे, या मनुष्य लोकात जे चांगले लोक आहेत त्या लोकांना आत्मलोकम गच्छति, आत्मलोकाला तो घेऊन जातो किंवा गमयती, तो त्या मागाने या सगळ्यांनाही नेतो. स्वतः तर जातोच, पण या गमयती म्हणजे यांनाही तो घेऊन जातो. मोक्षाला जो जातो, परमपद प्राप्तीची जो इच्छा करतो, त्याला तो पोहोचवतो. म्हणून इथे लोकसारंग असं एक परमात्म्याचं नाव आहे. परमात्म्याचा जो अंशरूप प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, म्हणजेच प्रत्येक आत्मा जो या मनुष्यामध्ये आहे, तो त्यातला एखादा असा असतो ज्याच्याकडे श्रेष्ठ गुण असतात, बुद्धी असते, बल असते आणि कौशल्यही असतं. ते कसं इथून निसटायचं असा हा. म्हणून याला इथे म्हटलेलं आहे की हाच या सगळ्यांतून तो निसटून जातो. किंवा पुण्य काय आहे, म्हणजेच पुण्य कोणते आणि अपुण्य कोणते, म्हणजे वाईट काय, पाप करणारे काय, असे कोणते लोक आहेत. असे योग्य लोक जे असतात, जे पुण्य करणारे असतात किंवा पाप करणारे म्हणजे दुराचाराने वागणारे असतात, त्यांच्यामध्ये तो बरोबर पुण्य हा जो बरोबर काय म्हणू ज्याला, त्यातनं काय घ्यायचं आहे, कोणाला न्यायचं आहे, हे तो बरोबर सार जे आहे, साररूप जे आहेत त्या सगळ्यांना भ्रमराप्रमाणे तो घेऊन जातो. म्हणजे अशा लोकांना आणि बाकीच्या असार म्हणजेच जे पाप करणारे असतात, दुष्टकर्म करणारे असतात किंवा दुराचारी असतात, त्यांना बाजूला सारून जे पुण्य करणारे असतात, म्हणजे साररूप असे जे आहे त्यांना तो घेऊन जातो. परमपदाच्या प्राप्तीची इच्छा करणारे, पुण्य करणारे अशा लोकांना बरोबर तो या लोकसार म्हणजेच मोक्षाप्रत तो नेतो. कोणाप्रमाणे, त्या भ्रमराप्रमाणे. आणि सारंग जर अर्थ घेतला, कारण संस्कृतमध्ये सारंगचा अर्थ काळवीट असाही आहे, भ्रमरही सांगितलं आणि सारंग घेतलाय, तर तो सारंग आहे, तर तो नेतृत्व करणारा असा तो बरोबर आपल्याबरोबर भक्तगणांनाही घेऊन जातो आणि या जणू संसाररूपी या जाळ्यातून बरोबर तो निसटतो. या आपल्या अंगाच्या बळाने या सगळ्यातून उल्लंघून जातो, उंच उडी घेऊन तो जणू निसटतो त्यातनं. हाही अर्थ इथे अभिप्रेत आहे.
अभिप्रेत म्हणण्यापेक्षा हाही अर्थ इथे आलेला आहे. श्लोक 97. 784 नाम बघतो आपण. सुतंतुः. ओम सुतंतवे नमः. शोभनस्तंतु विस्तीर्णः प्रपंचोऽस्येति सुतंतुः. विश्वरूपी पटाला कारणीभूत असलेला उत्तम असा हा तंतू होय. तंतू म्हणजे धागा, दोरा, सूत्र हा साधा अर्थ आपल्याला माहिती आहे. जसं कापसामधून कमी जास्त जाडीचा धागा काढला जातो, मग त्यानंतर असंख्य प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती करण्याकरता तो ताण्या बाण्यावर चढवला जातो, ज्याला आपण माग म्हणतो. हँडलूमच्या हे प्रकार जेव्हा केले जातात, काही वस्त्र विणल्या जातात. आजकाल इलेक्ट्रिकवर पण आहे, पण पूर्वीला असे ताण्या बाण्याचे हे असत आणि त्यावरही ही वस्त्रांची निर्मिती होत असत. म्हणजे त्यानंतर अशा प्रकारच्या असंख्य वस्त्रांची निर्मिती होते या धाग्यातूनच, सूत्रातूनच. त्याचप्रमाणे जे मूळ परमतत्व आहे ते श्री नारायण आहे आणि त्याच्याचपासून या असंख्य नामरूपांच्या वस्तू आणि प्राणीमात्रांच्या अस्तित्वाने गुंफलेलं हे भव्य विश्वरूपी सुंदर वस्त्र निर्माण झालंय. ज्याप्रमाणे निरनिराळ्या वस्त्रांमध्ये तंतू हाच त्याचा मुख्य आधार असतो ना, त्याप्रमाणे या अद्भुत विश्वाचा नारायण हा सुंदर धागा आहे, मुख्य आधार आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतातच, हे धनंजया, माझ्यापेक्षा श्रेष्ठ या ब्रह्मांडात दुसरं काही नाही. मत्तः परतरम नास्ति. पुन्हा म्हटलेलं आहे त्यांनी, मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. 7व्या अध्यायामध्ये 7वा श्लोक आहे हा, की मीच सगळ्यामध्ये प्रोतम म्हणजे ओल्या गेलाय. कसा? सूत्रांनी. जसं मण्यांमध्ये मणिगणा म्हटलेला आहे, मण्यांमध्ये जसं एखादा धागा टाकून ती माळ ओल्या जाते, त्याप्रमाणे जणू मी सर्वांमध्ये आहे. आणि हे विश्वरूपी ही जी विश्वरूपी माळ आहे ही सगळी माझ्या सूत्रात जणू बांधल्या गेलेली आहे, किंवा मीच हे विश्वरूपी पट निर्माण केलेला आहे. सर्वांमध्ये असणारा भगवंत जसा एकाच दोऱ्यात अनेक मणी व्हावे तसं हे सगळं जगत आहे. म्हणजे जगातील चराचर वस्तू भगवंताच्या ठाई ओलेल्या आहेत. परमेश्वरी सूत्रानेच या जगताचे नियमनही होते. म्हणजे सूत्राचा एक अर्थ आहे नियम, व्यवस्था लावणे, असाही अर्थ आहे. जसा धागा, सूत्र, तंतू आहे तसा नियम, व्यवस्था हाही अर्थ आहे. म्हणूनच म्हटलंय की जगताचं नियम सुद्धा परमेश्वरी सूत्रानेच होतं. अखिल जगत परमेश्वर स्वरूप आणि परमेश्वर स्वरूपा वाचून अन्य या जगात काहीही नाही. माळेत ओवलेल्या मण्यांची हालचाल जशी त्यातून ओवलेल्या सूत्राच्या अधीन असते, सूत्र हललं की ते मणी हलतात, तसे जगाचे नियंतृत्व परमेश्वराच्या सूत्राने चालते. हाही एक अर्थ घ्यायचा. मणी जसे सूत्रामध्ये ओलेले तसं हे जग त्या परमेश्वरी सूत्रात ओलेलं आहे. कोळी जसा आपल्यापासूनच तंतू काढून जाळं विणतो, कोळ्याचं जाळं आपण नेहमी बघतो, तो स्वतःतूनच तो तंतू काढतो, जाळं विणतो, आणि म्हणजेच तो त्याचा उपादान कारण आणि निमित्त कारण तो कोळीच असतो. त्याच्या मुखरसापासून तो तंतू निर्माण करतो, जाळं विणतो आणि पुन्हा ते परत गिळून नाही टाकतो त्याला मोडायचं असलं तर. त्याप्रमाणे परमेश्वर या विश्वाचं उपादान कारण आणि निमित्त कारण तोच आहे. म्हणजे वेगळं काही त्याला साहित्य त्याच्याकडे नाही आहे, पुन्हा निमित्त कारणे तोच आहे. त्याप्रमाणे कल्पारंभी परमात्मा सृष्टीरूपी हे सूत काततो. सृष्टीरूपी सूत काततो म्हणजेच हे विश्व निर्माण करण्यासाठी. हे या तंतूपासून तो सगळं विश्व निर्माण करतो. कल्पभर त्याचं वैचित्र्यपूर्ण असं विश्व विणत राहतो. कल्पारंभी तो सूत काततो आणि विश्वनिर्मिती करतो या तंतूपासून आपल्या, आणि कल्पभर त्याचे हे वैचित्र्यपूर्ण विश्व विणत राहतो. आणि मग कल्पांती म्हणजे प्रलयकाली ते संबंध असं ते गुंडाळून घेतो. हा संबंध विस्तार सुतंतू या नामात आहे. सु हा उपसर्ग तिथे लागलेला आहे त्या तंतूला. म्हणजे खूप चांगला, छान, उत्तम असा हा विणणारा आहे. असा हा सगळं नियंत्रण
योग्य रीतीने करणार आहे, दोन्ही अर्थाने बघितलं तरी. अतिप्राचीन काळीच वस्त्रविद्येचा मानवाला शोध लागला आहे आणि त्या परिभाषेत त्याने तत्वज्ञान रचलं आहे. सूत्र शब्द आज धागा या अर्थाने नामशेष होऊन तत्वविचार या लाक्षणिक अर्थानेच अधिक प्रचलित आहे. म्हणजे त्याचं मग सूत्र काय आहे, तत्वविचार काय आहे, या अर्थानेच तो प्रचलित जास्त आहे. सूत्र म्हटल्याबरोबर कल्पसूत्र, ब्रह्मसूत्र, व्याकरण न्यायाधी सूत्रे डोळ्यांसमोर उभी राहतात. ही सगळी आपले ग्रंथरचना आहेत. या सगळ्या सुताचा धागा डोळ्यासमोर येत नाही पटकन. पण समवाय संबंध सांगावायचा असेल तर, समवाय म्हणजे समूह किंवा नित्य संबंध जर दोन मधला सांगायचा असेल तर, कारण दोन वस्तूंमधील अविभाज्य नित्य संबंध ज्याशिवाय एका वस्तूची कल्पना करता येत नाही. हे अवयव आणि हे अवयवी, किंवा गुण आणि हे गुणी, किंवा या क्रिया आणि ही कर्मातील अतूट नाते, हे सगळं या समवायामध्ये दर्शवतं. जसं धागा, तंतू म्हटलं की कापड आलंच, त्याप्रमाणे हा जो समवाय संबंध आहे हा या पुढच्या दृष्टीने सांगायचा असेल तर तंतुपटाचा दृष्टांत आलाच. म्हणजे जसं तंतूनी हे एखाद्या कापसापासून निघालेल्या तंतूंनी धाग्यापासून एखादं कापड तयार करावं लागतं, त्याप्रमाणेच हा आपल्या तंतूपासून, म्हणजे उपादान कारणे त्याचंच आहे आणि निमित्त कारणे तेच आहे, त्यापासून हा परमात्मा हे विश्व निर्मिती करतो. असं हे सूत्र तत्वज्ञानमय झालं आहे. या सृष्टीचे सर्व कारण तो परमात्मा सुतंतू, सुतंतू म्हणजे सुंदर, सुला आणखीन एक अर्थ घ्यायचा, सुंदर, छान, उत्तम असा हा सूत आहे. कातून त्याचा ताणा करणारा झालेला आहे असाही अर्थ घेऊन सुंदर सृष्टीरूपही हा विस्तार, सुंदर असा सृष्टीरूप हा विस्तार त्या परमात्म्याचा आहे आणि म्हणूनही त्याला सुतंतू म्हटल्यास नवल नाही. श्लोक 97, 785 नाम बघतो आपण. तंतुवर्धनः. ओम तंतुवर्धनाय नमः. तमेव तंतुं वर्धयति छेदयति इति वा तंतुवर्धनः. या जगद्रूपी पटाला कारणीभूत असलेल्या प्रकृतिरूप तंतूची वृद्धी करणारा. याआधी आपण सुतंतू बघितलं, नाम एक. तंतू म्हणजे धागा, सूत्र या अर्थाने, आणि एक चांगल्या प्रकारे सुंदर असा धागा असलेला असा हा परमात्मा हे विश्व निर्मिती करतो. जणू काही एखाद्या पटाची निर्मिती करावी, वस्त्राची निर्मिती करावी, त्याप्रमाणे भगवंत हे जगद्रूपी पट चांगल्या प्रकारे तो विणतो किंवा निर्मिती करतो त्याची. आणि प्रकृतिरूप जे हा तंतू आहे त्याचा हा वृद्धी करणाराही आहे. म्हणजेच प्रकृतिरूप तंतूचं छेदन करणारा असे म्हटलंय. वृद्धी करणारा आणि छेदन करणारा दोन्ही एकाच प्रक्रियेची अंग आहेत. म्हणजे सुतंतू पदाने व्यूहन म्हणजे विस्थापन केलंय, निर्माण केलंय, रचना केली आहे. पुन्हा तंतुवर्धन हा म्हटलाय पुढे या नामामध्ये. या पदाने परिसमूह निर्देशलेला आहे, म्हणजे अनेक हे तयार केलेलं आहे. म्हणजे अव्यक्तातून हा सर्व व्यक्ताकार प्रगटून परत त्या अव्यक्तामध्ये जेव्हा तो विलीन होतो, आधी ते सगळं अव्यक्तातून व्यक्ताकार असं हे विश्व निर्माण केलं आणि पुन्हा हे विश्वाला, पुन्हा या व्यक्ताकार विश्वाला पुन्हा अव्यक्तात न्यायचं आहे. म्हणजे आवरून घेणं, प्रलयकाळी कल्पांती आवरून घेणं, त्याच्यातच ते विलीन होणं. तेव्हा सृष्टी प्रक्रियेचे एक चक्र मंडळ पूर्ण होईल. आधी निर्माण, पुन्हा ते व्यक्त असणं आणि मग अव्यक्त होणं. म्हणजे संवरण, व्यूहन आणि नंतर पुन्हा परिसमूहन असं दोन शब्द वापरलेले आहेत. परमात्म्याचे हे विश्वरूप जे ओळखतात ते कोणत्याही परिस्थितीमध्ये गडबडून जात नाहीत. त्यांना माहीत असतं की हे परमात्म्याचंच कार्य आहे सगळं. सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. गीता वचनच आहे, अध्याय 14 मध्ये सांगितलेलं आहे सगळं. म्हणजे सर्गाच्या वेळेस जेव्हा हे सगळं उपजायन्ते निर्माण होतं आणि पुन्हा प्रलयाच्या वेळी हे सगळं प्रलीन होतं, विलीन होतं. म्हणून हे जे श्रेष्ठ लोक असतात, तत्वज्ञानी असतात, हे जाणतात आणि मग त्यामुळे ते न व्यथंती, ते व्यथित होत नाही. जग येओ जाओ ते अभंग जसे तसे, हे सर्व विश्व पुसून टाकले जाणार आहे आणि
हे ज्यांना पूर्णपणे कळलेलं असतं ते अधर्माने अभिभूत होऊन वागत नाहीत. त्यांना माहिती आहे की जग पूर्ण नंतर पुसल्या जाणार आहे आणि म्हणूनच ते आहे तेव्हाही धर्मानेच वागतात, अधर्माने वागत नाहीत. असत्य, हिंसा यांचा आश्रय ते करीत नाहीत. लोभमूलक पापकर्म करीत नाहीत. स्वपरद्रोह करीत नाहीत. म्हणजे हा आपला तो परका असा द्रोह करीत नाहीत. सर्व तत्वज्ञानाचं पर्यावसान हेच आहे. तत्वज्ञान म्हणजे सत्यज्ञान. जसं रज्जू आणि सर्पाचं सत्यज्ञान झालं की माणूस त्या रज्जूला रज्जू म्हणून ओळखतो. आधी अंधारामध्ये रज्जू पडली असेल तर त्याला सर्पभास वाटतो तो, पण एकदा का ही दोरी आहे आणि हा सर्प नाही हे सत्यज्ञान झालं की मग तो बरोबर रज्जूला रज्जू म्हणून ओळखतो आणि सर्पापासून असणारं त्याचं भय जे होतं ते निघून गेलंय. अंधारात ते भय होतं, पण आता ते भय ओळखल्यामुळे सर्पभय निघून गेलेलं आहे. म्हणजे त्या भयातून तो मुक्त होतो. रज्जूवर सर्पाभास जे करतं तसं सत्य जाणतो. म्हणजे सर्पभय उरले नसल्यामुळे मग तिथून पळापळ नाही किंवा हाणामारी नाही किंवा त्या सर्पाला मारण्याचा प्रयास नाही, व्यर्थ करत नाही. त्यासाठी तो सर्पाला मारण्याचा मग प्रयास तो व्यर्थाचा प्रयास तो करीत नाही. म्हणजे ही जी निर्भयता आहे ती कशामुळे आली त्याला? तर तत्वज्ञानामुळे, सत्यज्ञानाचा हा परिणाम आहे आणि म्हणून त्याच्यात ही आपोआपच निर्भयता आली. हे जे तत्वज्ञान नसेल तर जगात मग सगळा गोंधळ त्यामुळेच उडतो किंवा उडलेला आहे. ज्यांना हे तत्वज्ञान ते जाणत नाही, ज्यांना हे जे तत्वज्ञान आहे जे हे लोक जाणत नाही ते मग अधर्माने वागतात आणि म्हणूनच सगळीकडे गोंधळ उडतो. तत्वज्ञाना वाचून तो नाहीसा होणे नाही. हा जो गोंधळ आहे हा तत्वज्ञानाशिवाय नाहीसा होणं शक्य नाही. तत्वज्ञान एकदा झालं की मग तो गोंधळही नसतो आणि भयही नसतं. तत्वज्ञान, सत्यज्ञान होणे हे आवश्यक आहे. वेदोपनिषदांचा, गीतेचा, वेदांतांचा हा डिंडीम घोष आहे की तत्वज्ञान, सत्यज्ञान होणं आवश्यक आहे. थोडक्यात सुतंतू हे मागचं नाम आणि तंतुवर्धन या नामाचा अर्थ ध्यानी घेतला तर हेच लक्षात येतं की कल्पारंभी परमात्मा ही सृष्टीरूपी सूत काततो. कल्पभर त्याचे वैचित्र्यपूर्ण असं विश्व विणत राहतो आणि मग कल्पांती तेच पुन्हा सगळं संबंध गुंडाळून घेतो. त्या वैचित्र्यपूर्ण विश्वात सूत्ररूपाने म्हणजे सर्वांतर्यामी असलेला तो ईश्वर कसा राहतो? धागा रूपाने असतोच. एकाच धाग्याने हे विश्व गुंफत जातो. सूत्ररूपाने पुन्हा नियंत्रणे ठेवतो. म्हणजे वेगळा अर्थ जर घेतला तर नियंत्रण, व्यवस्था लावणं. म्हणजे जसं धागा सूत या अर्थाने घेतला तर आणि सूत्ररूपाने घेतला तर नियंत्रणे ठेवतो. म्हणजे कोळी जसा पुन्हा सारं विणलेला आवळून घेतो, गिळून घेतो, तसा हा परमात्मा वृद्धी करणाराही आहे. तंतुवर्धना हा हे वाढवणाराही आहे, वृद्धी करणाराही आहे आणि पुन्हा आवरूनही घेतो. तंतुवर्धन पदाने परिसमूहन निर्देशिले आहे. परिसमूहन म्हणजे चारी बाजूनी, परीचा अर्थ आहे चारी बाजूनी चांगल्या प्रकारे, समूहन म्हणजे एकत्रित करणे, व्यवस्था लावणे, हे तंतुवर्धनचा अर्थ आहे. त्या सगळ्याची वाढवतं म्हणजे या अर्थाने वाढवणे, वर्धयती म्हटलं नाही आहे तर छेदयती याचा अर्थ तो सगळ्याला पुन्हा संवरून घेतो, आवरून घेतो अशा अर्थाने घ्यायचं आहे. म्हणजे तो व्यूहन करतो, म्हणजे सुतंतू या पदाने व्यूहन करतो आणि तंतुवर्धन पदाने तो परिसमूहन करतो, हे लक्षात घ्यायचं. आणि हे ज्यांना कळलं ते मग अधर्मानी वागत नाही, ते धर्मानीच वागत असतात. म्हणजे मग त्यांना कुठल्याच गोष्टीचं भय नसतं आणि त्याच्या प्राप्तीसाठी सतत त्यांची साधना मग चालू असते. कारण ते एकदा सत्यज्ञान झालेलं असतं या सगळ्याचं की सगळं काही तोच आहे. श्लोक 97 786 नाम बघतो आपण. इंद्रकर्मा. ओम इंद्रकर्मणे नमः. इंद्रस्य कर्मेव कर्मास्येति इंद्रकर्मा. ऐश्वर्य कर्मेत्यर्थः म्हणजे इंद्राप्रमाणे कर्मे करणारा. इंद्र या शब्दामध्ये इंग हा धातू आहे. धातू म्हणजे मूळ क्रियापद, जे नेहमी परम ऐश्वर्य दर्शवते त्यासाठी वापरला जातो. म्हणजेच इंद्रचा अर्थ आहे दिव्य कर्मे. इंद्र हे परमात्म्याचे वेदांत नाम आहे.
इथे इंद्र म्हणजे कोणी लहान मोठी देवता असा अर्थ नाहीये. तो जो पौराणिक इंद्र आहे ते मागावून आलेला आहे. इंद्राने परमात्म्याने कोणते कोणते पराक्रम केले. इथे इंद्र परमात्म्यासाठी वापरलाय शब्द नाम, म्हणून म्हटलंय की परमात्म्याने कोणते कोणते पराक्रम केले. तर त्याचा सर्वात मोठा पराक्रम म्हणजे गायींना कोंडून ठेवणाऱ्या वृत्राचा नाश करून त्याने त्यांना मुक्त केले. गायींना कोणी कोंडून ठेवले होता तर वृत्राने, वृत्रासूर जो म्हणता येईल. इंद्र म्हणजे सर्वोच्च सर्वतोपरी त्या परमात्म्याची परमश्रेष्ठता इंद्रकर्मा या नावाने प्रतिबिंबित होते. वृत्रासुराचा नाश हा परमात्म्याने म्हणजे इंद्राने केला. याचा अर्थ बघायचा आपल्याला. तर हा पराक्रम म्हणजे कोणता, तर आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध रूपात वर्णिला जाईल. आध्यात्मिक इंद्रकर्मा म्हणजे ज्या मोहावरणामुळे मनुष्याच्या ज्या आत्मिक शक्ती असतात त्या कोंडून पडल्या आहेत. मोह होतो बाहेरच्या विषयांचा झालेला असेल तर मग आपली जी आत्मशक्ती आहे ती दुर्बल होत जाते, खच्ची पडत जाते त्या लोभापायी. तेच मिळवण्यासाठी धडपड चालू असते. म्हणून म्हटलंय की ज्या मोहावरणामुळे मनुष्याच्या आत्मिक शक्ती आत कोंडून पडल्या आहे त्याचा भेद करणे हा इंद्राचा खरा पराक्रम. आत्मज्ञानानेच हे जे मोहावरण आहे त्याचा घात करता येतो. हे आत्मज्ञान बाहेरून कुठून दिसत नाही, ते अंतरात्म्यातूनच येतं. आणि म्हणून तो सर्वांतर्यामी इंद्र आणि वृत्राला मारणारा म्हणून वृत्रघ्न इंद्रकर्मा म्हटलेला आहे. हा वृत्राचा नाश करतो. तसा खोट्या साधकांनाही तो कोल्ह्या कुत्र्याचे भक्ष्य बनवतो. बाह्य देखाव्याने आत्मज्ञान सिद्ध होत नाही. चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, प्रकाशाचे अंग काढता येईना. माऊली म्हणतात की चित्रामध्ये सूर्यबिंब चांगलं काढता येईलही, पण प्रकाशाचं अंग काढता येईल का, नाही, प्रकाशाचे अंग काढता येईना. संन्यासाचे सोंग आणू येईल चांग, संन्यासी होण्याचं जे सोंग आहे ते आणता येईल चांगलं, पण वैराग्याचे अंग आणता न ये. जे आतून येणारं वैराग्य आहे, सगळीकडून निष्कामता निस्वार्थीपणा हा जो आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त नसणे, त्याला वैराग्य म्हणतात. हे वैराग्याचे अंग मात्र आणता येणार नाही. संन्यासाचं सोंग घेता येईल. ब्रह्मज्ञानमुखे बोलू येईल चांग म्हणजे वायफळ बडबड ज्याला म्हणता येईल, किंवा नुसतं पुस्तकी ज्ञान सांगणं सोपं आहे, पण अनुभवाचे अंग आणता नाहीये. ब्रह्मज्ञान किंवा शाब्दिक पांडित्य हे अनुभवाशिवाय बोलता येत नाही, बोलू नाही खरं तर. म्हणून म्हटलंय अनुभवाचे अंग आणता येणे, ते मात्र खोटनाटं आणता येत नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुकृपा चांग, तरीचे हे भाग्य येईल हाता. गुरुकृपा असेल तरच हे भाग्य फळाला येईल. अंगी बांधलेल्या वैराग्यानेच ते सिद्ध होते. हे विषय वैराग्य निर्मोहतेचा सहज परिणाम होय. निर्मोहता असेल तर मग विषय वैराग्य साधता येतं. निर्मोहता म्हणजे स्वच्छ आत्मज्ञानाचा परिणाम होय. एकदा मोह नसेल की आपोआपच आत्मज्ञान आतून प्रकाशित होत जाईल, आणि मग काय योग्य काय अयोग्य याचा विवेक त्या साधकाला करता येतो. याचं बाह्य अनुकरण करता येत नाही, म्हणजे तळमळीच्या प्रयत्नात मग सिद्धी झाली नाही तर मग कसं असतं, विरह व्यथा असते. स्वच्छ आत्मज्ञानाचा परिणाम म्हणजे निर्मोहता. बाह्य अनुकरणाने ती येत नाही. तळमळीच्या प्रयत्नात मग सिद्धी नाही झाली तर मग विरह व्यथा असते असं म्हटलंय. पण ढोंगात सिद्धी नसतेच, पण तळमळही नसते. अशा ढोंग्याची तो इंद्र, तो परमात्मा कशी गती करतो, तर कृमी विष्ठा भस्म अशी त्रिविध गती करतो. आधिदैविक इंद्र म्हणजेच इंद्र हा इथे सूर्यात्मा म्हटलेला आहे. आधिदैविक जो आहे तो मगाशी जो बघितला आपण तो आध्यात्मिक इंद्रकर्मा बघितला. म्हणजे आध्यात्मिक जे आहे हे तीन वेळा दाखवलेत, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. त्यातला आध्यात्मिक इंद्रकर्मा म्हणजे मोहावरणामुळे मनुष्याच्या आतली जी आत्मिक शक्ती असते ती कोंडून पडते. इथे जे आता वर्णन आलंय ते आधिभौतिक इंद्र. किंवा ऐतिहासिक दृष्टीने आर्यांचा नरेंद्र
असुरवृत्रावर विजय मिळवून आपले राजेंद्रत्व प्रस्थापित करतो. अशा प्रकारे कोणत्याही दृष्टीने हा परमात्मा इंद्रकर्मा म्हणजे दिव्य कर्मे करणारा आहे. आधिदैविक इंद्र म्हटलं तर मग हा इंद्र म्हणजे सूर्यात्मा जो आहे तो सुदीर्घ रात्रीच्या कोंडवाड्यातून गो म्हणजे किरणांना, गोचा अर्थ जसा गाय आहे तसा किरण हाही एक अर्थ आहे, त्या किरणांना तो घेऊन येतो. इथे जे पहिलंच वर्णन केलेलं आहे ना की हा जो इंद्र आहे परमात्मा याने कोणता पराक्रम केले आहे, तर सर्वात मोठा पराक्रम म्हणजे गायींना कोंडून ठेवणाऱ्या वृत्राचा त्याने नाश केलाय. तो अर्थ इथे घेतला तर सूर्यात्मा जो आहे म्हणजे आत्मरूपी सूर्य जे आपल्या आतमध्ये आहे आणि आतमध्ये असणाऱ्या कोंडवाड्यात असणाऱ्या ज्या गायी म्हणजेच हे जी किरणं आहेत या किरणांना तो बाहेर काढतो. अधिदैविक सूर्यात्मा किंवा आधिदैविक इंद्र. आणि आधिभौतिक इंद्र म्हटलं तर ऐतिहासिक दृष्टीने जर बघितलं तर आर्यांचा जो नरेंद्र आहे असुरवृत्रावर विजय मिळवून आपलं राजेंद्रत्व प्रस्थापित करतो, ही पौराणिक कथा पण आहे. आता वृत्रासुर हा कोण होता? जर पौराणिक कथा बघितली तर वृत्रासुर हा अत्यंत शक्तिशाली असा असुर होता, ज्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले होते. कोणतं वरदान? तर जे न सुकलेलं आहे, जे ओलं नाही आहे, धातूचं नाही आहे, ना लाकडाचं आहे, ना दिवसा ना रात्री, अशा कोणत्याही शस्त्राने न मारल्या जाण्याचे वरदान तो मिळवतो ब्रह्मदेवाकडनं. कसं शस्त्र हवं ते त्याने सांगितलंय. या वरदानाच्या बळावर त्याने इंद्राला हरवून स्वर्ग जिंकला आणि मग जगातील सर्व पाणी आणि गायींना अडवून दुष्काळ पाडला. ही पौराणिक सगळी कथा आहे, ज्याचा वध कोणी केला? तर इंद्रानी. पण इंद्रानी कसा केला? तर ऋषी दधितींच्या हाडापासून, दधीची ऋषी जे होते त्या दधीची ऋषींच्या हाडापासून बनवलेलं जे वज्र होतं ते समुद्राच्या फेसाचा वापर करून केलं. म्हणजे ना ओला ना सुखा असं ते वज्र होतं. इंद्राने भगवान विष्णूलाच वृत्रासुराचा वध करण्याचा उपाय विचारलेला होता आणि मग विष्णूने हा उपाय सांगितलेला होता की कसं करायचं ते. म्हणून मग दधीची ऋषींच्याकडे ते गेले आणि त्यांच्या त्यांनी सुद्धा केलेला हा त्याग फार मोठा आहे. दधीची ऋषींनी त्यांच्या त्या हाडांपासून हे वज्र तयार केलेले आहे आणि या वृत्रासुराचा वध होणं अत्यंत आवश्यक होतं. भगवान विष्णूंनीच मग ते तसं वज्र बनवण्यास सांगितलं होतं. आणि खरं तर वृत्रासुर विष्णू भक्त होता, वैष्णव होता, पण तरी सुद्धा सगळ्या जगाला यांनी जे त्रासून सोडलंय ते कशा अर्थाने? तर दुष्काळ याच्यामुळे असायचा, पाऊस पडत नव्हता आणि म्हणून वृत्रासुराचा वध म्हणजे जगाला दुष्काळातून मुक्त करणे होते. तो खरं तर ज्ञानी होता, विष्णूचा परमभक्त होता, वैष्णव होता, तरी सुद्धा हा त्याचा वध विष्णूने इंद्राकडनं करवून घेतला. म्हणजे हेही एक इंद्रकर्मच होतं या अर्थाने पौराणिक कथेच्या नुसार. आणि इंद्र हा वरुण देवता आणि इंद्र पाऊस पाडणारी देवता आहे आणि हा दुष्काळ करणारा होता, म्हणजे अडवायचा हे सगळं पाणी, म्हणून दुष्काळ पडत असे. त्या सगळ्यातून जगाला मुक्त करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूनीच हा उपाय सांगितला होता आणि वृत्रासुराचा वध केला होता. श्लोक 97 787 नामभक्तपण महाकर्मा. ओम महाकर्मणे नमः. महांती वेदादीनि भूतानि कर्माणि कार्याण्यस्येति महाकर्मा. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की भगवंताची सगळी कर्मे महान आहेत म्हणून तो महाकर्मा म्हणावायचा. याआधी हे 85 किंवा 86 श्लोकामध्ये हे नाम येऊन गेलेलं आहे. पंचमहाभूतांपासून सर्व विश्वाची अत्यंत शास्त्रशुद्ध नियमांनी बिनचूक अशी उत्पत्ती करणे, तीही काटेकोरपणे कुशलतेने करत त्याचं पालन करणं आणि संहाराच्या वेळी त्या संहार कर्माचा शास्ता म्हणून कार्य करणे, हे सगळं गुंतागुंतीचं कर्म आहे आणि हे सगळं परमात्मा करतो म्हणून त्याला महाकर्म असं म्हटलंय. संहाराखेरीज या क्षणभंगूर जगाची नियमित व्यवस्था लागणारच नाही, म्हणून हे उत्पत्ती संहाराचे अवाढव्य काम करण्याकरता अगाध बुद्धी सामर्थ्याची आवश्यकता असते. कारण कोणी कितीही जरी मोठा असो, त्याने कितीही अचाट कर्म केलेले असोत,
तो आपणच हे जग निर्माण केले आहे अशी बढाई मारू शकणार नाही, अथवा या जगाचा प्रतिपाळ आपणच करतो आहोत असाही दावा करू शकणार नाही. केला तरी तो मग व्यर्थ आहे. अथवा या जगाचा संहार आपणच करणार आहोत असंही तो म्हणू शकत नाही. बरे, असं बोलणं तर दूर, पण तसं मनात आणणंही कोणाला शक्य होणार नाही. मग महान कर्म कोणाचे? तर ते ज्याचे तो ईश्वराशिवाय कोण असेल, म्हणून तोच महाकर्मा म्हणावायचा. नर करणी करे तो नर नारायण हो जाय अशी म्हण आहे. नर करणी करे तो नर नारायण हो जाय अशी म्हण आहे. पण हा नराचा नारायण झाला तरी तो जगत उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य मात्र ठेवू शकत नाही. ते ईश्वराचे, त्या श्री परमात्मा विष्णूचेच खाते आहे. तिथे जीवाचा प्रवेश नाही. त्याला जगत व्यापार वर्ज्य आहे. शांत क्रतू करून कोणी इंद्र झाला तरी त्याने इंद्राणीची अभिलाषा धरायची नाही. तशी ही धरणे म्हणजे पतन पावणे होय. जगत व्यापाराची अभिलाषा तशीच आहे. ते कर्मच महान आहे. परमात्मा या महान कर्माचा महाकर्ता होय. जीवाला झोप म्हटल्यानंतर झोपता येत नाही. झोपू नको म्हटलं तर अनावर झोप आवरता येत नाही. वृद्धाचा तरुण बोल होता येत नाही. पण ईश्वर काय करू शकत नाही. देव करी तरी काय न होई, दगडाचेनी नाही तरी जेल. इतकं त्याचं सामर्थ्य आहे की दगड सुद्धा तरुण जातील केवळ त्याच्या नामाने. म्हणून तो महाकर्मा. अवताराच्या चरित्रात ज्या अद्भुत गोष्टी आहेत त्या परमेश्वराचे महाकर्मत्वच प्रकट करण्यासाठी होत. दगडाचेनी नाही तरजेल हे याविषयीची एक गोष्ट आहे. सांगितलं जाते की जेव्हा सेतुबंधनाची वेळ आली होती त्यावेळेस सगळे वानर सेना काही ना काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होते. नील, अंगद त्यावेळेचे इंजिनियर असं म्हणत, पण त्यांच्याहीकडून ते काम नीटसं होत नव्हतं. मग असं ठरलं की एक एक दगड त्यात टाकायचा आणि मग तिथून तो दगडांनी जे पत्थर असत त्या सगळ्यांना एकत्र करून एक पूल तयार करायचा. मग सुरू झालं ते कार्य. सगळे वानर सेना जय श्रीराम म्हणत ती सेतू बांधण्यासाठी म्हणून सगळे दगड उचलून तिथे टाकत होते. प्रत्येक जण टाकत होतं. श्रीराम लांबून कुठून तरी ते सगळं बघत होते. त्यांना म्हटलं, अरे हा व्यवस्थित असा पूल तयार होतोय, जाणं येण्यातून करू शकतात हे सगळे जण. यांचं कार्य किती छान चालू आहे. मी पण एखादं त्या कार्याला हातभार लावू का? खारुताईने सुद्धा लावलेला होताच. तिला तर त्यांनी शाबासकी दिलेलीच होती. भगवंताला वाटलं आपणही करावं, म्हणून भगवंताने सुद्धा तिथलाच एक दगड घेतला. कोणाचं लक्ष नाही असं बघितलं आणि ते समुद्रात टाकण्यासाठी म्हणून तो टाकला. पण तो दगड तळाशी गेला. पण वानरसेनेचे दगड कसे जय श्रीराम म्हणताना सगळे तरंगत होते. त्याचा सेतू बांधला जात होता. हनुमंतांनी मात्र हळूच हे सगळं बघितलं. श्रीरामांच्या लक्षात आलं की आपला हा भक्त मोठा चतुर आहे, बुद्धिमान आहे, याचं लक्ष आपल्याकडे आहे. त्यांनी सहज भुवया उंचावल्या आणि विचारलं, हे कसं काय झालं असं? तेव्हा हसून हात जोडून हनुमंत म्हणाले, प्रभू, ज्यांनी त्या नामाला धरलेला आहे तोच तरुण जाईल. हा जो सेतू बांधला आहे तरला आहे तिथे, त्या तोच तरुण जातो. पण ज्यांनी नामाला सोडलेलं आहे तो तरेल कसा? तुम्ही त्या दगडाला सोडून दिलेलं आहे खाली आणि त्या दगडाने काही तुमचा विचार केलेला नाही आहे. तो खाली तळाशीच जाणार आहे. पण जो तुमचं नाम घेत घेत कार्य करेल तो नक्कीच तरुण जाईल. म्हणजे भगवंताशिवाय मग या अवताराच्या कार्यातसुद्धा आपण बघितलं की अवताराच्या चरित्रामध्ये अशा अद्भुत गोष्टी सांगितल्या जातात. ते कशासाठी? की परमेश्वराचं महाकर्मत्व प्रगट करण्यासाठी, कर्मत्व सांगण्यासाठी आहे. म्हणून भगवंता कसा ह्या महांती वेदादीनी भूतानी कर्माणी कार्याण्यस्येति महाकर्मा असं जे भाष्य केलं आहे ते या अर्थाने भगवंताची सगळीच कर्मे महान आहेत आणि त्याचं सगळंच कार्य कसं आहे? महानच आहे. श्लोक 97 788 नामक आपण कृतकर्मा. ओम कृतकर्मणे नमः. कृतमेव सर्वं कृतार्थत्वात् न कर्तव्यं किंचिदपि कर्मास्य विद्यत इति कृतकर्मा. धर्मात्मकं कर्म कृतवान इति वा असं आचार्याने भाष्य केलेलं आहे. कृतकर्मणे किंवा कृतकर्मम एव
कृतार्थत्वात, म्हणजे ज्यांनी आपली सगळी कर्म सगळी कार्य पूर्ण केलेली आहे. आता नवीन काही मिळवावे असं त्याला काहीही आहे. न कर्तव्यम किंचिदपि, काहीही त्याला काही मिळवावं यासाठी तो कर्म करत नाही. कारण सर्व कार्याची सिद्धी तो स्वतःच आहे. गंतव्यही तोच आहे. त्याच्या शाश्वत परिपूर्णतेमुळे नवीन काही प्राप्तव्य काही असूच शकत नाही. तो कसा आहे, पूर्ण काम अवस्था आहे. हा शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा गेलेला आहे. पूर्ण काम, कुठलीही कामना नाही त्याच्यामध्ये. आपल्या सर्व ग्रंथांमधून वर्णन केलेली आहेत आणि ती आहे पूर्णानंदाची अवस्था. 786 नाम, 787 नामांची एक जोडी आहे. जसं आधीचं नाम बघितले आपण, इंद्रकर्मा आणि महाकर्मा, तसंच कृतकर्मा आता हे नाम आणि पुढे येणारे कृतागमः ही सुद्धा एक जोडीच आहे. इंद्र म्हणजे त्या त्या वर्गातील ज्येष्ठ पुरुष. तसं देवेंद्र, नरेंद्र, असुरेंद्र, गजेंद्र, कपींद्र इत्यादी पदामध्ये इंद्रपद जे सांगितलं आहे त्या अर्थाने आलेला आहे. इंद्र हा निरुपपद प्रयोग सर्वेंद्रत्व सुचवितो, म्हणजे श्रेष्ठत्व, थोरपणा सुचवितो. थोरांची कर्मे करणारा तो इंद्रकर्मा, तसा थोर थोर कर्म करणारा तो महाकर्मा म्हटला. आणि आता इथे कृताकर्मा म्हटलाय. पुढे येणारे कृतागमः या जोडीत सुद्धा जीवन साफल्याची 2 अंगे, संस्कार आणि शास्त्रज्ञान हे दोन्ही सुचवली आहेत. संस्कारपूत जीवनामध्ये जीवनाचं रहस्य आकळू लागतं. जिथे संस्कार झालेले आहेत, त्यांनी पवित्र मन झालेलं आहे, तिथे मग जीवनाचं रहस्य आकळू लागतं. आणि जेव्हा ते रहस्य गुरुमुखाने आत्मप्रत्ययाने त्याला अवगत होते, तेव्हा तो कसा होतो, तो कृतागम होतो, गृहीतागम होतो. वर्णाश्रम धर्माचं हे तात्पर्य आहे. खनिजावर संस्कार केले म्हणजे ते निजरूपाने सिद्ध होतं. चित्तत्व हे जीव खाणीतून लाभले, तेही तसेच संस्कृत केले म्हणजे सुसंस्कृत केले म्हणजे मग सर्व विजातीय उपाधिरूप जे आहे हीण ते सगळं जळून जाऊन मग निखळ स्वरूपाने सिद्ध होते. हे संस्कार 2 प्रकारचे आहेत. कोणते असतात तर एक कर्मप्रधान आणि दुसरं ज्ञानप्रधान. कर्मप्रधान जे असतं ते प्राथमिक किंवा पूर्व संस्कार होत आणि ज्ञानप्रधान जे एकदा का ज्ञान झालं की मग अंतिम किंवा उत्तर संस्कार होत. शरीर आणि शरीरी, शरीरी म्हणजे हा आत्मा, शरीर आणि शरीरी यांच्या अनुषंगानेच हा विविध भेद झाला आहे. वस्तुतः ते दोन्ही परिणामतः एकच आहेत. तेव्हा कृतकर्मा म्हणजे काय तर ज्याने वेदविहित सर्व वर्णाश्रम संस्कार संपादिलेले आहेत. कृत म्हणजे केलेले आणि कर्मा म्हणजे कर्म केलेले ज्याने आहे ते, म्हणजे सगळे वेदविहित, वेदात सांगितलेले जे आहे धर्मानुसार जे सांगितलेले आहेत ते सगळे. आणि पुन्हा वर्णाश्रम म्हणजे आपापल्या वर्णानुसार जे काय आपला धर्म आहे त्यानुसार संस्कार सांगितले आहेत, ते सगळे संस्कार संपादिले आहेत. असा कृतकर्मा. शास्त्राने 16 संस्कार सांगितले आहेत. तसं आत्मचंद्राचे सौंदर्य 16 कलांनी प्रगटावे. 16 संस्कारांचा उद्देश तो हाच आहे. हा जो आपला जसं चंद्राचे सांगितले 16 कला त्याने तो प्रगटत जातो आणि त्याचं सौंदर्य वाढतं, तसं हे आत्मचंद्र जे आपल्यामध्ये असणारं हे 16ही कलांनी प्रगटावे असा हा 16 संस्कारांचा उद्देश आहे. असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार केले जात असतात मानवाच्या सगळ्याच याच्यावर. 16 संख्या लाक्षणिकच म्हटली पाहिजे. दोषापनयन आणि गुणप्रकाशन हे संस्काराचे विविध प्रयोजन आहे. दोषापनयन म्हणजे सगळे दोष संस्कारांनी त्या दूर होतात आणि गुणप्रकाशन म्हणजे चांगले गुण प्रगट होत जातात संस्कारांमुळे. म्हणून संस्कारांना महत्त्व दिलेलं आहे. जीवावर जे 16 संस्कार केले जातात त्यांना त्याचं महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारचे 2 विविध प्रयोजन, दोषापनयन आणि अपनयन म्हणजे दूर करणे आणि गुणप्रकाशन म्हणजे ते प्रगटणे, हे संस्काराचे विविध प्रयोजन आहे, हेतू आहे, कारण आहे. संस्कारांनी गुणाधान होत नाही. गुण स्वाभाविक आहेत. संस्काराने ते वीर्यवत्तर होतात. म्हणून वीर्यवत म्हणजे आणखी थोडे वाढतात. मुळात ते तुमच्यामध्ये असतातच गुण, पण संस्कारांनी अधिक ते प्रगटित होतात.
पुढे जातात. परमात्मा हा निर्दोष सर्व सद्गुण संपन्न असल्यामुळे तो सहजच कृतकर्म आहे. जीवाला संस्काराच्या योगे ती पदवी प्राप्त करून घ्यायची आहे. परमात्मा आप्त कामच आहे, पूर्ण कामच आहे, परंतु जीवाला मात्र संस्कारांच्या योगे हे सगळं प्राप्त करून घ्यायचं आहे. याच्यासारखंच इंद्रकर्मा, कृतकर्मा, महाकर्मा बनायचं आहे. धर्मानुसार जी काही कर्तव्य कर्म सांगितली असतील ती सगळी आचरून ती करायची. हा गुण भगवंताचा एक घ्यायचा आहे. पण भगवंत तर हा असा आहे, इंद्रकर्मा, महाकर्मा आणि कृतकर्मा. श्लोक 98. 779 नाम बघते आपण. कृतागमः. ओम कृतागमाय नमः. कृतो वेदात्मक आगमो येनेति कृतागमः. म्हणजे ज्यांनी वेदशास्त्र निर्माण केली आहेत त्याला कृतागम म्हटलंय. पुन्हा म्हटलंय अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतत् यदृग्वेदः. हे श्रुतिवचन आहे. म्हणजे वैदिक मंत्रांना आगम असं म्हटलं जात आहे. कृतागमामध्ये 2 शब्द आहेत, एक कृत आणि एक आगम. आगम म्हणजे वेदशास्त्रे किंवा वैदिक मंत्र, त्यांना आगम म्हणतात. आणि ज्यांनी हे निर्माण केले कृत म्हणजे केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत, तो कृतागम. म्हणून परमात्म्याचं एक नाम कृतागम. ज्यावेळी महान ऋषी ध्यानावस्थेमध्ये आपले शरीर, मन, बुद्धीपासून पूर्ण अलिप्त अवस्थेत जात, त्यावेळी त्यांना मंत्रांची प्रतीती होत असे. त्यांची ती उन्नत अवस्था अहंकेंद्रित व्यक्तिनिष्ठ नव्हती. ऋषीमुनी जेव्हा ध्यानाला बसत असत तेव्हा शरीर, मन, बुद्धी या सगळ्यापासून ते अलिप्त होत असत. आणि मग त्यांना जे काय त्यांना म्हणून द्रष्टे म्हणतात ना, जे काही दिसत असेल, मंत्र दिसत असे, शब्द दिसत असत, त्यातून त्यांच्या मंत्रांची रचना ते करत असत. पण ते स्वतः तिथे अहंकेंद्रित व्यक्तिनिष्ठ नव्हते. म्हणजे ज्या ठिकाणी अशा तऱ्हेने अहमचा लोप झालेला आहे तेथेच आत्मप्रकाश प्रगट होतो. साक्षात्कारी ब्रह्मद्रष्टे ऋषी आपल्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्या परब्रह्माशी, त्या नारायणाशी एकरूप होत असत. तेव्हा त्यांना हे मंत्र स्फुरत असत, त्यांच्या मुखातून प्रगट होत असत. आणि म्हणूनच भगवंत गीतेमध्ये सांगतात की वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. मीच वेदांचा निर्माता आहे, मीच जाणण्यायोग्य आहे आणि मी वेद जाणणाराही मीच आहे. आणि म्हणून तो काय म्हटला, कृतागम. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन संस्कारपूत केले आहे, संस्कारक्षम केले आहे आणि त्यांच्या ठाई शास्त्राध्ययनाची पात्रता येते. पण ज्याने सम्यक ज्ञान घेतलेले नाही आहे, सत्य आणि संयम यांचा संस्कार ज्यांच्यावर झाला नाही, तो या आगमास म्हणजे या वेदाध्ययनास किंवा याच्या ज्ञानास पात्र नाही असे लोक. पण ज्यांनी खरोखरच आपलं जीवन संस्कारमय केलेलं आहे, संस्कारक्षम करून घेतलेलं आहे, त्यांना मात्र या सगळ्याचा अधिकार आहे. शास्त्राने बुद्धीचे डोळे उघडतात, गुरुमुखी विद्येने त्यामध्ये दृष्टी येते आणि आत्मप्रत्ययाने त्याचं दर्शन होतं. म्हणजे शास्त्र वाचनाने, ग्रहण करण्याने त्यातल्याने ज्ञान वाढतं, म्हणजेच बुद्धीचे डोळे उघडतात. प्रज्ञा म्हटलेला आहे ना, प्रज्ञाचक्षु असं म्हटलं जातं. प्रज्ञाचक्षु म्हणजे ज्ञान हाच ज्यांचा डोळा. गुरुमुखी विद्येने जर गुरुमुखातून विद्या ग्रहण केली तर मग डोळ्यामध्ये ती सगळी दृष्टी ये जाते, म्हणजे ते सगळं दिसायला लागतं आणि मग आत्मप्रत्ययाने दर्शन होत जातं. त्यांनाच शास्त्र प्रचिती, गुरुप्रतीती आणि आत्मप्रतीत म्हणावायचे. या तिहींचा समुच्चय म्हणजे आगम होय. कारण तेव्हाच सम्यक ज्ञानाचा आगम होतो, लाभ होतो. हे सगळं असेल तर म्हणजे शास्त्र वाचन, गुरुच्याकडून मुखातून आलेला उपदेश किंवा गुरुमुखातून घेतलेली विद्या आणि मग आत्मप्रतीती म्हणजेच आत्मप्रत्यय येणं. या सगळ्यासाठी त्याला काय म्हणून आत्मसाक्षात्कार होणं प्रत्येक गोष्टीचा. हे सगळं असणं म्हणजेच सम्यक ज्ञानाचा आगम होतो, लाभ होतो. आणि हा लाभ म्हणजेच कृतकर्मता आणि कृतागमता होय. कारण त्यानंतर काही कर्तव्य राहतच नाही, शिल्लक राहत नाही, जाणण्यायोग्यही काही राहत नाही. असा जो तो तर कृतकृत्य होतो, तोच सर्वविध होय. परमात्म्याला काही प्राप्तव्य नाही किंवा अप्राप्तव्यही नाही असेही नाही, किंवा म्हणजे मिळवायचं आहे असेही नाही किंवा न मिळवायचं आहे असंही काही नाही. तोच कर्ता आहे सगळ्याचा, तोच वेद्य आहे, तोच वेदवित आहे परमात्मा.
म्हणूनच त्याला कृतागम म्हटलंय. कृतः निर्मितः आगमः, म्हणजे ज्यांनी वेदशास्त्रांना वैदिक मंत्रांना आगम म्हणतात, जी सगळी वेदशास्त्र निर्माण केली असा तो म्हणून त्याचं एक नाव कृतागम आहे. आणि हे सगळं मिळवणारे जे असतात, परमात्म्यासारखेच गुण आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करणारे जे असतात आणि आपला अहमचा लोप करून अहंकेंद्रित व्यक्तिनिष्ठ न होता आपल्या शरीर मन बुद्धीद्वारे संपूर्ण चित्त एकाग्र करून त्या परमात्म्याचा जर त्यांनी त्या परमात्म्याशी जर एकरूपत्व ठेवलं, तर हा अनेक ऋषीमुनी साधू संत यांनी सुद्धा अशा प्रकारची साक्षात्कार मिळवलेला आहे. असे हे मंत्रद्रष्टे ऋषी सुद्धा व्यक्तिगत अस्तित्वाच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्यांना मग ते मंत्र स्फुरत असत. त्यांच्याही मुखातून ते, पण तयार करणारा जो आहे, मंत्र निर्माण करणारा जो आहे, तो परमात्माच आहे. म्हणून हे सगळे मंत्र या ऋषींना दिसत असत, म्हणून त्यांना मंत्रद्रष्टे म्हणतात. निर्माते म्हणत नाहीत ऋषींना, द्रष्टे म्हणतात, म्हणजे दिसत असेल. आणि मग त्यांच्या मुखातून ते सगळे येत असत. ते त्यांच्या मुखातून आलेले, गुरूंच्या मुखातून आलेले मग ते शिष्यांपर्यंत पोहोचत असत. अशी ही गुरुशिष्य परंपरा अखंड चालू आहे. पण निर्माण करणारा कोण आहे, तर तो परमात्माच होय.